मला तर. माझ्या बहिणीला पैसे देऊन फसली का काय माहीत बहिणी. माई बहीण म्हणे बरं 4-5 दिवसात पैसे वापस करतो म्हणे बाई. हां मी ना त्या भरोशावर तिला पैसे दिले बाई. म्हटलं देऊन देईन बाई ते 4-5 दिवसात. मी मग माय मंगलसूत्र सोडून आणून घेईन मी ना माय मंगलसूत्र गहाण ठेवून माझ्या बहिणीला पैसे दिले आणि तिनं अजून दिलेच नाही बापा. 1-2 दिवसात देतो 1-2 दिवसात देतो म्हणत होती. आता म्हणू बी कसं माझ्या बहिणीला मी की मला पैसे पाहिजे म्हणून माय वापस. ते म्हणीन पाय बहीण असून पैशासाठी थांबून नाही राहिली. आता माझ्या बहिणीला काय माहीत माही काय कंडिशन चालू आहे म्हणून इकडे. माझी सासू मला किती बोलू राहिली काय सांगू आता मी माझ्या बहिणीला. नवऱ्याला तर माहिती नाही आहे की मी मंगलसूत्र गहाण ठेवून माझ्या बहिणीला पैसे दिले म्हणून. ना माझ्या सासूला माहीत आहे. माझ्या सासूला माहीत झालं की मी माझ्या बहिणीला पैसे दिले तर माझी सासू किती बोलन मला किती बोलन. एवढे पैसे देणं जरुरी आहे म्हणे बहिणीला. मंगलसूत्र गहाण ठेवून बहिणीला तू पैसे देऊ राहिली लहान झाली नाही म्हणेन ती. करू तर काय करू बाई. इकूनही फसली ती कुणी फसली. एका ऐकून बहीण आहे आणि एका ऐकून सासून नवरा आहे. करू तर काय करू. आणि याच्या मनात मी फसली. माझ्या बहिणीला मी पैसे मागन तर म्हणेन पाय सगळी बहीण असून पैसे मागू राहिली थोडं नाही थांबू राहिली पैशासाठी. आणि नाही मागेन तर माझी सासू मला बोलन नवरा मला बोलन. करू तर काय करू. माई बहीण म्हणे मला तुला बाई म्हणे 4-5 दिवसातच पैसे वापस देतो म्हणे. मग गट भेटल्याबरोबर देतो म्हणे. आता तिची काय मजबुरी आहे काय नाही माझ्या बहिणीची काय माहीत बिचारीची काय मजबुरी आहे तर तिला गट भेटला का नाही भेटला काय माहीत बापा. तरी एक बार फोन लावतो तिला. लावतोच फोन. विचारतो तिला गट भेटला का नाही भेटला कधी पैसे देते विचारून घेतो. आणि तिनं पैसे दिल्याबरोबर मंगलसूत्र गहाण ठेवलेलं आहे ते सोडून आणतो. नाही तर माहीत काही खैर नाही बापा खैर नाही. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. आता माय बाई फोन काऊन उचलू राहिली मनीषा. फोन काऊन उचलू राहिली. उचल ना बाई मनीषा उचल ना फोन. डबल एक बार फोन लावून पाहतो काऊन उचलू राहिली काय माहिती फोन. टलक 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 टलक. काय फरशीवर किती वेळ कोण म्हणून फरशी पुसली म्हणून आता असं म्हणेन की कोण बकेटभर पाणी फेकलं खाली फरशीवर. सुक्या कपड्यानं लवकर ही फरशी पुसून घे. सुप्रियानं पोछा मारला नाही तर आता तिला विचारतो. असा शिकून आली का पोछा मारणं आपल्या मायबापाच्या घरून. आता विचारतो तिला. पोछाही मारता नाही येत का लगे. निरा जीवार आल्यावानी कामं करतात. जसे कामं करायची जीवार येते यायची. काही मन लावून कामं करत नाही. कामं करा लागतात बा करा लागतात बस नावासाठी कामं करतात. हे अशी फरशी पुसली ना पुरं पाणी पाणी. मग त्यासाठी जाणून अशी फरशी पुसली बोली बोली सुप्रियानं मी पडली पाहिजे म्हणून. नाही आता असं काही नाही आहे. राहू देवा तू तर तिच्याकडून बोलूच नको. तू बी काही कमी नाही आहेस. तू बी तिच्यासारखी आहेस. दोघी एकसारख्याच आहे. होते आता कधी कधी असं काही नाही हो माय हमेशाचेच काम असे आहेत तुमचे. चव्हाणा धवाचे असे कसे कामं करता काय माहीत बापा. कामं करायची जीवार येते तर सांगून द्या ना सांगून द्या. आमची कामं करायची जीवार येते म्हणा आम्ही नाही करत कामं. मी पाहत बसून मग माझ्या झालं तर मी करीन नाही ते एखादी बाई लाईन कामं करायला. जीवार येत असेल तर सांगून द्या ना. काय करता जीवार आल्यावर कामं घरात नाही. काही तुमच्या जण घरचे कामं राहत नाही. हा मी अजून सक्षम. माझ्या जवळ झालं तेवढं करीत नाही तर बाई लाईन कामाले. तुमची काही गरज नाही मध्ये. तुमच्या जण काही अळते का. आता बाई एवढं कायले बोलू राहिल्या. पुसू राहिली मी सुक्या कपड्यानं पुसू राहिली ना फरशी. पुस लवकर अजून कोणी पडून जाईल. कोणी येईन घरी तर किती ओली आहे. हो त्या बाई आता का फक्त तोंडच पाहिजे नाही का फरशी बी पुसशील. हो पुसतो ना पुसतो. पुस लवकर. आणि आता त्या सुप्रियाची सटक काढतो मी जाऊन. असेच कामं शिकवलं काय म्हणेन तुला. आता माझ्या बाई पुरी वली आहे म्हटलं फरशी पुरी वली आहे. कोणी घसरून पडू शकते. आरामान चालसा ना त्या नाही तर डबल घसरून पडसान. हो दिसत आहे मला. आता त्या सुप्रियाची सटक काढतो. आता बाई राहू द्या नाही तर पुसू राहिली ना मी फरशी काय बोलतात आईले. तुला जेवढं काम सांगितलं ना तेवढं काम कर. शिल्लक काय बोलू नको. मला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मला नको सांगू तू. मला माहिती आहे मी काय करायला पाहिजे तर काही सांगायची गरज नाही आहे. माझे काम मी बरोबर करतो तू हे काम करतो. मोठी आली मला समजून सांगणारी. सुप्रियाताईचं बी आजकाल कामामध्ये मन नाही लागू राहिलं. सुप्रियाताईचं कामामध्ये मन बी कसं काय लागेल किती टेन्शनमध्ये आहेत त्या बिचाऱ्या. खरं बाई रिश्तेदारीमध्ये पैसे दिले ना तर लय टेन्शन राहते डोक्यावर लय टेन्शन राहते. पण बाई रिश्तेदार राहिले आपण मदत नाही करू तर कोण मदत करीन. खराब टाईममध्ये रिश्तेदारच तर कामात येतात. सुप्रियाताई तर संकटमध्येच आहे. एक तर कामं बी सुप्रियाताईनं चोरून लपून करेल आहे ना. उजागरीनं केलं असतं तर अलग गोष्ट आहे. सुप्रियाताई बी चांगलीच फसली. काय होईन तर हो बापा आता सुप्रियाताईचं. चल माहिती फरशी खरंच लय ओली ओली आहे. कोणी पडायच्या पहिले पुसून घेतो सुक्या कपड्यानं. आजी 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 बापा 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 एवढा काय पाय तुला थांब थांब. आरामाने आरामाने. आजी 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 आजी. अरे बापा शांत राहा थोडा शांत राहा ना. एवढा उड्या नको मारू. नाही 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 मला 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 काय मला मला करू राहिला. अरे शांत राहा थोडा. ते पाणी पडायला तिकडल्या रूम मध्ये. मी घसरून पडली तू बी घसरून पडशील. एवढा पळत पळत उडायला आणि कुद्या मारू राहिला काय झालं. पहिले उड्या मारणं बंद कर उड्या मारणं. आजी नाही ऐकलं मी काय म्हणता पहिले उड्या मारणं बंद करशील तर तू ही गोष्ट ऐकीन मी. ठीक आहे. आता बोल काय काम आहे. आजी मला 20 रुपये दे ना 20 रुपये. आता नाही बाई तुला काय पाहिजे बापा 20 रुपये. आजी कामानं दे ना. पहिले सांग कासाठी पाहिजे सांग पहिले. ते गावात ना गोलेवाला आला. मला गोला खायचा आहे गोला म्हणून 20 रुपये पाहिजे दे ना 20 रुपये. माझ्यासाठी दोस्त गोला खाऊ राहिले मला बी गोला खायचा आहे. नाही बापा ते बर्फाचा असते थंड असते गोला. सर्दी होऊन जाईल तुला काही गोला गेला खायची गरज नाही. आजी दे ना 20 रुपये दे ना. आईले बी मागितले
होते. आईने मला दिले नाही. आई मावशीला लावली. नाही माझे पैसे दिसे. पैशाचा मी पागल झाली म्हणते. मला आईने बी नाही दिले. तू बी नाही दिले. माझ्यासाठी तोच तो बोला का रे? मला ते बोला का? तमायला असं म्हटलं. पैशाचा मी टेन्शन मध्ये आली. माझे पैसे नाही आहे. हो नाही दिले आई ना. सांग ना ते पोराला कशी रडवते तर. काही कदर नाही आहे तिला पोराची. काही कदर नाही आहे. एवढ्या लहानशा लेकराला रडायला लावत आहे. रडू नको रिंकू. मी देतो बेटा पैसे. मी देतो. किती पाहिजे? काही नाही फक्त 20 रुपये पाहिजे. 20 रुपये. बरं 20 रुपये मी देतो थांब. पण जास्त नको खाशीन. एकच गोळा खाशीन. एका गोळ्याच्यावर गोळा नको खाशीन ना. ते बर्फाचा असते. सर्दी होते. गळा पकडते ते ना. हां आजी एकच काही. आणि 10 रुपयाचा एक गोळा आहे. एक माझ्या दोस्ताला देईन आणि एक मी खाईन. ठीक आहे ना? बरं ठीक आहे. पण जास्त नको खाशीन ना. हां आजी हां. देना 20 रुपये देना 20 रुपये. बरं बापा देतो. ऐकतच नाही पोरगा. ऐकतच नाही. आणि याच्या मायले काय होते द्यायला 20 रुपये लेकराले. 20 रुपये बी नाही का लागे तिच्याजवळ. लेकराला रडवते. एवढा सोन्यासारखा नातू माया. थांब बेटा देते 20 रुपये थांब. दे आजी. हां बोल बाई. माय बाई मनीषा तुला किती वेळ फोन लावून राहिली हो बाई मी. मग फोन काऊन उचलून राहिली तू? बाई ते गटावाल्या साहेबाला भेटायला गेली होती मी. तुला म्हटलं ना मी गट काढू राहिली म्हणून. काऊन तुला गटाचे पैसे भेटलेच नाहीत का अजून? नाही ना ते एका गटामध्ये दिलं होतं मी ना नाव. त्याच्यात माय नाव कट झालं त्या गटातून. आता एक नवीन गट पाहू राहिली. ते म्हणत होते की तुमच्या त्या गटाच्या किस्त बाकी आहे म्हणे. म्हणून तो गट नाही भेटेन मला. त्या गटाच्या ऑलरेडी किस्त बाकी आहे. आता दुसरा कोणता गट पाहतो म्हटलं त्याच्यात मी बसतो. नाही अजून काही खरं नाही का मग पैसे भेटायचं? झालं ना भेटणारच होता ना तो गट. सर काही ओके होतं. पण तो दुसरा कोणता तरी साहेब आला. तो म्हणे नाही म्हणे याच्या किस्ता बाकी आहे म्हणे. यायला नाही भेटत म्हणे गट. तो दुसरा साहेब तर म्हणे देतो म्हणून गट. माहीत नाही कुठून आला तो साहेब दुसरावाला तर. त्या साहेबांनी नाही म्हटलं. माय बाई आता कसं होईन मग? मी तर तुझ्या भरोशावर बसेल होती माय. मला वाटलं भेटतेच आता तुला गट. काऊन बाई तुझी सासू काही बोलत आहे का तुले? नाही काही बोलत नाही आहे. माझ्या सासूला माहीतच नाही आहे की मी तुला पैसे दिलेले आहे म्हणून. मग बापू काही बोलत आहे का? नाही त्याला बी नाही माहीत आहे. अहो बाई मनीषा कोणालाच नाही माहीत आहे की मी तुला 30,000 रुपये दिले म्हणून. माय मंगलसूत्र गहाण ठेवून. माझ्या सासूला बी माहीत नाही आहे. नवऱ्याला बी माहीत नाही आहे. मी म्हटलं माय बाई तुला भेटणार असा 1-2 दिवसात पैसे. तुम्हाला 1-2 दिवसात पैसे वापस करूनच देशील मायवाले. मी म्हटलं तुला पैसे दिल्याबरोबर माय मंगलसूत्र सोडून आणून घेईन मी. गहाण ठेवलेलं आहे ते. मग कोणाला कायचं माहीत पडते? तू हे बी काम होऊन जाते आणि कोणाला माहिती नाही पडत. माझ्या सासूला मी विचारलं असतं तर माझ्या सासून डायरेक्ट नाही म्हटलं असतं माझं पैसे नाही आहे आणि मंगलसूत्र काय गहाण ठेवू राहिली. तुला तर माहीत आहे त्याला काय करावं लागते. मी ना चोरून माय मंगलसूत्र गहाण ठेवलं आणि तुला 30,000 रुपये दिले. मी म्हटलं तुला भेटतच 1-2 दिवसात गट. तू वापस करूनच देशील. मग मी माय मंगलसूत्र बी सोडून आणीन. तुझ्या काम होऊन बी जाते आणि कोणाला पताही नाही लागत. आणि तू म्हणली आता की गट नाही भेटू राहिला. हो का बाई मला गट भेटल्याबरोबर मी तुला पैसे देतो. पहिले तुझेच पैसे देतो मी. तू टेन्शन नको घेऊ. नाही टेन्शन नाही घेत मी. तू तर देशीलच पैसे माहीत आहे मला. पण माझ्या सासूला माहीत झालं ना मी मंगलसूत्र गहाण ठेवलं आहे म्हणून. मला आता बार विचारत आहे ना कोणाला पैसे दिले तू कोणाला पैसे दिले. मी काही माझ्या सासूला सांगितलंच नाही. सांगितलं तुम्हाला बोलन म्हणून बहिणीला तू काहीतून पैसे पुरवतं का? अशी गोष्ट आहे. इथून आपल्या बहिणीला पैसे देऊ राहिले ते मंगलसूत्र गहाण ठेवून. वा रे वा मासूना. अशा आहेत ह्या. मी काही याला जाणून नाही बोलत. अशा करतात ह्या. चोरून लपून आपल्या माय बापाले बहिणीले पैसे पुरवतात ह्या. यायला काय करावं लागते? यायचा कोणता बापाचा पैसा आहे? या तर पुरा कंगाल करून सोडते. मला पुरा कंगाल करते. बाई तू काही टेन्शन घेऊ नको. बस मला 1-2 दिवसात हा दुसरा गट भेटूनच जाईल. तुला मी देऊनच देतो पैसे. तू काही काळजी नको करू. हो देशील तसंही तू. पण आता मी माझ्या सासूला काय सांगू? मला बार विचारत आहे कोणाला दिल तुला पैसे मंगलसूत्र गहाण ठेव. कोणाला दिल तुला पैसे? आता काय सांगू मी माझ्या सासूले? त्या टेन्शनमध्ये माझ्या सासून जर मला नवऱ्याला सांगितलं होतं बाई तुला मोठी गलती केली. बापूला तर सांगून द्यायला पाहिजे होतं. हो मी सांगणारच होती. तर त्याला काम होतं ते बाहेर चालले गेले. तर सांगायचं राहूनच गेलं. आतापर्यंत तर घरीच नव्हते ते. सांग बाई आता तू गोष्ट ऐकून बाई मला टेन्शन आलं. खरं सांगतो मला टेन्शन आलं. तुला तर पहिलेच म्हटलं होतं मी व्याजाने पैसे देतो. तू तर नाही म्हणे. मी म्हटलं बाई कायले व्याज भरतं देतो मी पैसे. पाय बरं तू फसली का नाही आता. जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ. मी पाहून घेईन. तू फक्त लवकरात लवकर पैसे जमायचा प्रयत्न कर. बाकी सांभाळून घेतो मी. बाई तू सासू जर तुला काही जास्त बोलली तर सांग मला. मी मानवऱ्याला व्याजानं पैसे घ्यायला होतो. पहिले तुझे पैसे देतो. तू टेन्शन नको घेऊ. नाही व्याजानं नको घेऊ पैसे. गट भेटू राहिला ना तर गटातलेच घेशील आणि ते पैसे मला देशील. आता लहान नाही झाली सुट्ट्याची. लहान नाही झाली. मंगलसूत्र गहाण ठेवू आपल्या बहिणीला पैसे पुरवू राहिली इकडून. आता नाही बोलत तिला. आता नाही बोलत. ही चुप्पवल आता मा पोरासमोरच खोलतो मी. मा पोरासमोरच म्हणतो. आता नाही म्हणत तिला. मा पोरासमोर बोलतो. बरं बाई ठेवतो फोन मी. आणि टेन्शन नको घेऊ मनीषा जास्त. बाई आता टेन्शन तर आलं मला. टेन्शन नको घेऊ. पाहतो मी काय करायचं आहे तर काही ना काही जुगाड जमतो मी. मी बापूसोबत बोलतो. बापू काय म्हणते पाहतो मग मी. बरं बाई बापू काय म्हणते ते सांग मग मला. हो यायला येऊ तर ते घरी बोलतो याच्यासोबत त्या विषयावर. बरं ठीक आहे. मी जातो त्या दुसऱ्या गटाच्या मीटिंगमध्ये जायचं आहे डबल. जातो. हो जाय दुसऱ्या गटाच्या मीटिंगमध्ये जाय माय. तूही प्रयत्न कर मी प्रयत्न करतो इकडे. बरं ठीक आहे ताई. आणि जास्त काही तुझी सासू बोलली गेली तुला तर सांग मग. हो ठेवतो मग फोन. हो ठेव. काय करू बाई मी त्याला टेन्शनमध्ये आली बापा. काही समजून नाही राहिलं मला. आता काय माहिती जीवन जुबे कधी येतात तर त्याच्या मित्राला भेटून पटकन त्याला सर्व सांगून देतो. सुप्रिया
आले बाई जीवनजी, आता जीवात नाही जीव आला बाई माया. आता सांगतो येईल. अरे आले का तुम्ही? हां, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पहिले तू गोष्ट राहू दे. पहिली माझी गोष्ट ऐक. या पोराले तुला पैसे काय दिले गोला खायले? काय पैसे दिले? तुला माहिती आहे ना गोला बर्फाचा असते म्हणून किती सर्दी आहे तिले. रातभर किती नाक बंद होतं त्याचं सर्दीनं. आणि तुला गोला खायला पैसे काय दिले तिले? मी पैसे दिले नाही? मी त्याला गोला खायला पैसे गिसे नाही दिले. मला आला होता तू मागेले, पण मी त्याला पैसे नाही दिले. मी म्हटलं दिले माझं पैसे नाही आहे म्हणून. काय माहीत कोण दिले? कोण दिले तुला पैसे गोला खाले? कोण दिले? मला तर मागायला आलता तू. मी तर नाही दिले. कोण दिले मग तुले? मला आजीन दिले. आजीनं पा तुमच्या आईनं पैसे दिले होते गोला खाले. माझ्या नाव खाली घुराल तुम्ही? आईनं दिले का? मला वाटतं तूनच दिले का? मला माहिती आहे त्याची सर्दी आहे म्हणून. मी पैसे नाही म्हटलं होतं त्याला. नाही म्हटलं होतं का नाही? मला आईनं नाही म्हटलं होतं. मी आजीन मागितलं, आजीन दिले मला. तुमच्या आई नसतं पैसे दिले आणि तुम्ही मला बोलू राहिले. बरं. तू झाली का तयार? चल मग आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे ना. चल. हो मी तयार तर पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पहिले माझी गोष्ट ऐकून घ्या. तुझी गोष्ट नंतर सांगशील तुम्हाला. पहिले चल आपण बाहेरून फिरून येऊ. पहिले माझी गोष्ट तर ऐका बा. नंतर सांगतो. झाला ना बाहेर फिरायला जाऊ ना. चला ना. पप्पा तर किती दिवसानं आले ना घरी. चल ना. अरे पप्पा माझी गोष्ट लय अर्जंट आहे ना. हो नंतर ऐकतो तुझी गोष्ट. चाल पहिले. चल. तुझी काय गोष्ट आहे रस्त्याने सांगशील. चाल बरं पहिले. चला बाप्पा गेले रस्त्यानं सांगेन गोष्ट. कसं बाहेर मूळ चांगला राहीन त्याचा वाला. त्याला माझ्या राग बी आला तो राग शांत राहीन त्याचा. बाहेरच सांगायला पुढते मूळ पाहून. बरं ठीक आहे चला. आता माय बाई किती वेळची आत्याला पावलेली मी. इकडल्या तिकडल्या ऐकून घुमू राहिली आणि ते बी रागात नाही. आणि विचारलं होतं काही सांगू नाही राहिली काय झालं काय नाही. तर माहीतच पडीन म्हणते. थोड्या वेळात माहीतच पडीन म्हणते. काय चालू आहे काय मी तात्याबाईच्या दिमागात. सुप्रियाले तर आज मी चांगला धडा शिकवतो तिला. आई आता माय बाई व दादा आणि ताई बाहेर चालले वाटते फिरायला. सध्या तर आताचं लय मूड खराब दिसू राहिलं मला. काय होईल तर हो बापा आता. आई आम्ही बाहेरून फिरून येतो म्हटलं. थोडं लय दिवस झाले कुठं बाहेर घुम्या फिरायला गेलोच नव्हतो आम्ही. आता इतका दिवस मी घरीच नव्हतो. तर आता घरी आलो तर थोडंसं या दोघं मालिकाले बाहेर फिरून आणतो म्हटलं. बाहेरून फिरून आणता बायकोला. त्याच्या पहिले माझी गोष्ट ऐकून घेतो. काय झालं? काऊन रागत आहे तू? का रे तुला माहित होतं का त्या बायकोनं मंगलसूत्र गहाण ठेवलं म्हणून? काय करू राहिला? मी काय म्हणतो तू समजून नाही राहिला का? बोल ना. आता माय बाई मी सांगायच्या पहिले आता सांगून देते वाटते मानवरेले की मी ना मंगलसूत्र गहाण ठेवलं आणि मग बहिणीला 30,000 रुपये दिले. तुझ्या बायकोनं आपलं मंगलसूत्र गहाण ठेवून तिची बहीण नाही लाईनीवाली मनीषा तिला पैसे दिले 30,000 रुपये. काय सुप्रियानं आपलं मंगलसूत्र गहाण ठेवलं आणि आपल्या बहिणीला पैसे दिले ते बी 30,000 रुपये. मला न सांगता मला न विचारता मला काहीच माहीत नाही. माहित आहे का तुला गोष्ट? सांगितली का त्या बायकोनं? विचारलं होतं का तुला? तिला मोठा फिरायला घेऊन चालला तू. तुला माहित होती ही गोष्ट? आता नाही बाई आता काय होणार आहे बापा. मी म्हटलं होतं पहिलेच ताईले की दादाला सांगून द्या. ताईनं काही सांगितलंच नाही वाटते. ताईचा चेहरा पाहून तसंच वाटत आहे. ताईनं काहीच नाही सांगितलं वाटतं दादाले. काहीच नाही सांगितलं. दादा बी एकदम हैराण आहे. दादालाही माहीत नाही आहे. आता काय होईल तर हो बापा. मला तर भेव आहे. जसं सविता ताईला आत्याबाईनं घराच्या बाहेर काढलं तसं सुप्रिया ताईला घराच्या बाहेर नाही काढलं पाहिजे. बस आता सर्व दादाच्या हाती आहे. आता दादा काय म्हणते काय नाही. काय रे शोभलं का त्या बायकोचं असं? शोभलं का? पहिले तू मला सांग तुला माहित आहे का नाही माहित आहे? ही गोष्ट माहित आहे का तुला? माहित आहे का? आता काय करू मी? काय सांगू आईले? मला तर माहीतच नव्हती ही गोष्ट. पण आता जर मी आईला म्हणणार की मला सुप्रियानं काहीच नव्हतं सांगितलं, मला काहीच माहीत नव्हतं, तर आई तर सुप्रियाला बोलणार होऊ शकते. जसं सविता वहिनीला घराच्या बाहेर काढून टाकलं होतं आईनं तसं सुप्रियाला बी काढून देईन. नाही मला राग तर आलेला आहे सुप्रियाचा. पण आता सध्या राग दाखवायचा टाईम नाही आहे. टाईम नाही आहे. काही बी हो सुप्रियाला मला वाचवा लागन. झाली तिच्याच्यानं गलती. तिनं मला सांगायला पाहिजे होती गोष्ट. राग तर मला बी आलेला आहे. पण आता आईसमोर राग नाही दाखवू शकत मी. मला समजदारीनं गोष्ट घ्यायला लागन. नाही तर गोष्ट बिघडून जाईल गोष्ट. काय उभा आहे चुपचाप सांग ना. माहित होतं का तुला? माहित होतं काही गोष्ट? अरे आई मला माहीत होती गोष्ट. मला विचारलं होतं सुप्रियानं हाय का म्हणे तुमच्याजवळ 30,000 रुपये मनीषाला पाहिजे म्हणे. मनीषाचा फोन बी आला होता मला. आणि तेव्हा काही माझं पैसे नव्हते. आणि मनीषाला थोडंसं अर्जंट होते पैसे. मग मीनच म्हटलं सुप्रियाले मनीषाले सध्या पैशाची लय गरज आहे. थोडं अर्जंट आहे. तर एक काम कर तुझ्याजवळ मंगलसूत्र आहे ना ते गहाण ठेवून दे आणि मनीषाला पैसे देऊन दे. मग मी येणारच आहो. मग पाहू आपण काय करायचं आहे काय नाही. तर मनीषानं पैसे दिले की मंगलसूत्र सोडून आणू. नाही तर मग पगारावर मंगलसूत्र सोडून आणू. मीनच म्हटलं होतं तिले. मला विचारलं होतं सुप्रियानं. विचारलं होतं मला. मीनच सांगितलं होतं की मंगलसूत्र गहाण ठेवून दे. माहीत होतं मला ही गोष्ट. याच्यात सुप्रियाची काही गलती नाही आहे. असं पुरा कलाकार तूच म्हणे ना. तू कलाकारच मग पुरा. तूनच मंगलसूत्र गहाण ठेवायला लावलं आणि आपल्या साडीला पैसे द्यायला लावले ना. वा मस्त जवाई आहेस रे तू. लय चांगला जवाई आहेस. मायले सांगणं जरुरी नाही समजलं तुला. जरुरी नाही समजलं आहे ना. अरे आई याच्यात काय सांगायचं. मी सांगणारच होतो तुले. पण मला काही ही गोष्ट काही मोठी नाही वाटली. मला वाटलं काय मंगलसूत्र गहाण ठेवलं सोडून आणून घेऊ. मला असं वाटलं काही मोठी गोष्ट नाही आहे ना. असं मोठी गोष्ट नाही आहे. तुला केलं होतं का ते मंगलसूत्र? तुला केलं होतं? तुला करून दिलं होतं त्या बायकोले का मीनं करून दिलं होतं? अरे आई कोण बी करून दिलेलं असो तू न करून दिलेलं असो का मी न करून दिलेलं असो एकच गोष्ट आहे आपलंच आहे ते.
आणि तसं बी तुम्ही सुप्रियाला दिलं होतं ना, सुप्रियाला दिलं तर सुप्रियाचं झालं. वा रे वा, मी सुप्रियाला दिलं तर ते सुप्रियाचं झालं. मग ह्या घरात तुम्ही राहता, हे घर तुम्हाला दिलेलं आहे, मी राहिले तर मग हे घर तुमचं झालं का? अरे आई, हे घर आपल्या सर्वच आहे. वा रे वा, मला समजत नाही रे बा, तुझे बोलणं समजत नाही, डोक्याच्या वरून जाते. अरे आई, जाऊ दे ना. हां, सोड ना गोष्ट. झालं गेलं ते पार पडलं. आता सुप्रियाच्या बहिणीला पैशाची खूप गरज होती. टायमावर माझं बी पैसे नव्हते. मंगळसूत्र गहाण ठेवून पैशाची मदत करून दिली तर काय झालं? हां, काय झालं? त्याचं काम तर झालं ना. जाऊ दे ना. मंगळसूत्र सोडून आणून घेऊ आपण, काय त्याच्यात नाही. आई, सोन्याले आणि पैशाले काही महत्त्व नसते, वेळेले महत्त्व असते. त्या वेळेवर ते सोनं कामात आलं तेच मोठी गोष्ट आहे. आई, पैशाची काय गोष्ट आहे? सुप्रियाची बहीण पैसे देऊनच देईन, पण वेळेवर काम तर झालं ना. आणि राहिली सुप्रियाची गोष्ट, तर तिनं काही लपून छुपून कामं नाही केले. तिनं मला विचारलं होतं, मी तिला म्हटलं होतं. असं तू या बी हातायच्यात. जाऊ दे नाही, सोडून दे ना गोष्ट. काय एका गोष्टीला घेऊन बसली तू? आता नको सोडून ते मंगळसूत्र, आता नको सोडून. सांग. तुमचं आहे बापा, तुम्ही काय करा, तुमचं आहे सोनं, तुमचा आहे पैसा, मला काय विचारता बापा, तुमचं तुम्ही पा. आता तूच जेव्हा आपल्या बायकोचा साथ देऊ राहिला, तुम्ही काय म्हणणार आहे? तुला सर्व माहित होतं म्हणते तर. अरे चला, वेळेवर सांभाळून घेतलं दादानं सर्व. आता माय बाई, मी तर काहीच सांगितलं नव्हतं जीवनजीला, काहीच नव्हतं सांगितलं. माझ्या टायमावर माझ्या साथ दिला बाई मनवऱ्यानं. खरं जीवनजी किती चांगली आहे ना, किती समजदार आहे ना. जीवनजीनं गोष्ट सांभाळून घेतली बापा, नाही तर मला तर टेन्शन आलं होतं, काय होईन काय नाही, काय होईन काय नाही. आई, जाऊ दे, राग शांत कर. आम्ही बाहेर फिरायला चाललो. चल तू बी चाल आमच्यासोबत, तुझे बी मूड चांगलं होईल. नाही नाही बापा, मी नाही येत. मला काय तुम्ही पहिले सांगितलं होतं, आम्ही फिरायला चाललो का, इथं चाललो का तिथं चाललो. आता काय मार म्हणून राहिला, मी नाही येत. अरे आई, जाऊ दे ना, सोड ना राग. काय नाही सांगितलं, मला नाही सांगितलं, तुला नाही सांगितलं, पहिले नाही सांगितलं. काय गोष्टी घेऊन बसतं? जाऊ दे ना. चल तू बी चाल फिरायला. मी नाही येत. अरे आई, चाल ना, मी एवढ्या दिवसानं आलो घरी आणि तुला म्हणून राहिलो चाल फिरायला. तू चालशील नाही का आमच्यासोबत? चल ना, चल. हां चल नाही बाई, सर्व काही ठीक झालं. हां त्या चला ना, तुम्ही चालसान तर आम्हालाही चांगलं वाटन. काय रे बोलू, चांगलं वाटन ना आजी ना आपल्यासोबत तर? हो मजा येईल, मजा येईल. चाल ना आजी, चाल ना. आता एवढं म्हणून राहिले, मना तू म्हणून राहिला, मना आताची इच्छा आहे मी आली पाहिजे म्हणून, तर ठीक आहे, चला येतो तुमच्यासोबत. आजी देत आहे. चल आई, राग सोडून दे. राग करून कोणाचं काही भलं नाही झालं. चल, या वयात एवढं टेन्शन नको घेत जाऊ. या वयात एवढं टेन्शन घेणं चांगलं नाही आहे. चल आमच्यासोबत फिरायला. तू बी थोडं मूड चांगलं होईल. चल बाप्पा, मी तर साडी बदललीच नाही. आई, तू या साडीत बी मस्त दिसत आहे. माझी आई तशी बी सुंदर दिसते. चल, तुला काही साडी बदलायची गरज नाही आहे. तू तशीच सुंदर आहेस दिसाले. बाप्पा तयारी बी नाही करत मी ना काही. आई, तुला तयारी करायची, काही मेकअप करायची गरज नाही आहे. तू तशीच सुंदर आहे. चल. तू बी ना, चला मग चला. सुप्रिया, चल. हो चला, या फिरून बाहेरून. माझ्यासाठी बी काही घेऊन येसान. हो तुझ्यासाठी बी काही घेऊन येऊ. सविता, घराचं ध्यान देशील आणि दरवाजा अंदरून बंद करशील. हो आता तुम्ही काही काळजी नका करू, मी ध्यान देतो घराचं. या तुम्ही बाहेरून फिरून. लय दिवस झाले टेन्शनमध्ये आहे तुम्ही, तुमचं मूड काही चांगलं नाही राहू राहिलं आजकाल. तुमचं बी मूड चांगलं होऊन जाईल. हो ठीक आहे. चला झाल्या ना गोष्टी. चला, उशीर उरायला आपल्याला. हो चला. चला माय बाई, सर्व चांगलं झालं. अंत भला तो सब भला. आता आत्याबाई बी गेली बापा बाहेर आणि माय बी टेन्शन कमी झालं. मला वाटलं सुप्रिया ताईचं काय होते काय नाही. चला आता सर्व चांगलं झालं. आता घरी कोणी हाय बी नाही, तर चला मी चांगला आराम करतो मस्त.